हॅलो गाय, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो सकाळचे पहाटे 4:45 वाजता. हा म्हणजे आता जिम जायचं आहे, रेग्युलर कंटेंट पोस्ट करायचं आहे, तर रुटीनमध्ये ते यावंच लागेल ना ॲब्सल्युटली. तर मग बाकी काहीच नाही, आजचा शूट करू. आणि बाय द वे मी आज स्प्राउट्सचं सॅलेड बनवणार आहे, त्याचं सर्व मिश्रण मी याच्यात करून ठेवलेलं. बाय द वे बघायला गेलं तर बघा करून ठेवा, हे सर्व मिक्स करून ठेवलेले. ॲक्च्युली मी हे 9:30-10 वाजता बनेल, तर तेव्हा शूट करेल मी याचं सर्व कसं काय बनवतो तर. आणि आता सकाळ सकाळी बाय द वे सकाळ सकाळी कॉफी घेऊ, जिम जाऊ. जिममध्ये कसं काय शूट करतो बघतो आजचा दिवस कसं आहे. कारण की ना काही दिवसापासून ना इथं जाम पाऊस पडतो, एवढा पाऊस की म्हणजे हेडेक होतं. 5 दिवसापासून रेग्युलर पाऊस पडून पडून डोक्याची खतम होऊन गेलं डायरेक्ट. ना बाहेर जाता येते, ना कुठे फिरता येते, ना काही रेकॉर्ड करता येते. म्हणून मला आतल्या आजून सॅलडमध्ये ते पण रेकॉर्ड करावं लागते. करू ते पण बाहेर, काही छोटा नाही आहे, मोठी गोष्ट आहे. कंटेंट भेटतो, चांगलं आहे. आणि आजचा जिम वर्कआउट कसा जातो, फ्लुएंटली जातो, हार्ड जातो, विचार करतोय. मंडे आज, आणि बाहेर 2-3 दिवस सुट्टी पण आहे आता, म्हणजे ऑफ चालू आहे माझा. सो विचार करतो लेग डे मारू. माझ्या अंगात खाज आली की लेग डे मारायला पाहिजे. हा, अंगातली खाज मिटवायला तर पाहिजे. लेग डे तसं खूप हार्ड झाले आहे माझे. बघू तरी पण आता एक ब्लॅक कॉफी बनवतो, कॉफी घेतो सकाळची आणि डे स्टार्ट करतो. भेटू पुढे. तर मित्रांनो, एक नवीन अपडेट. सकाळचे 5:38 आणि न्यूजला अजून नाही जाऊ शकत आहे कारण की लाईट चालली गेली आहे. ॲक्च्युली फोनची, कारण की जोरात मुसळधार पाऊस होतो हा एकदमच जाम. त्याच्यामुळे जोर इथली पण लाईट येणार, तो तिथं लाईट नसणार. जवळच आहे माहिती, जास्त लांब नाही आहे. तर आणि एकच कनेक्शन आहे, सो म्हणून जोर इथं लाईट येणार तो तिथं बी जाऊन फायदा नाही, कारण की सर्व अंधारात सूर्योदय यायला अजून खूप वेळ. कसं काय खायचं तर प्रॉब्लेम्स नाही येणार, थोडी देणं कधी होत राहतं. बघू आता. फ्लॅश लाईट लावली यार, कसं दिसत नाही आता काय माहिती. चेक करताना बघावं लागेल मला. बाय द वे ब्लॉग गेला असेल, जाऊन बघून घेशाल. भेटू पुढे. भाई पाऊस बघताय का, थोडा जोरदार पाऊस होतोय. ऑलरेडी सकाळचे 7 वाजले, अजून काहीच नाही आहे. बघू शकता फाट्यावरती काहीच लाईट नाही आहे. इवन स्ट्रीट लाईट्स पण सर्व बंद झालेली. मग मी विचार केला भाई आता थांबलो तर काय माहिती कधी मौका भेटेल. सो बघू शकता बॉटल कशी पकडली, छत्री कशी पकडली कंटेंटसाठी. बाय द वे मी निघालो नाही, डायरेक्ट जाऊन शूट करतो. पण बाय द वे भाई ओला होणार वाटतं राज आज. चला भेटू पुढे. काय माहिती यार लाईट कधी येईल. लाईट असली नसली तरी पण वर्कआउट करू, थोडाफार का होईना करू. आणि दाखवतो तुम्हाला जिममध्ये काय हालत होतं. चालू आहे भाई, मी पुरा ओला झालो बघा, पुरा ओला झालो, अर्धा घालून ओला झालो. आणि अशा माहिती जिम करणं इम्पॉसिबल आहे भाई. पाऊस पडताना केवढा सुंदर दिसतोय भाई, कॅमेरा कॅप्चर नाही होते 100%. बट यार असं वाटतं संध्याकाळची जिम करायला लागणार, केसांची बी धजा ओढून गेली असणार 100%. हा, आय हेट दिस वेदर यार. तर काम अटकून जातं. होम वर्कआउटच करावं लागेल मला वाटतं शक्यतो. काय दरवेळी काही ना काही असं होतं. आता बाहेर ब्लॉग एडिट केलंय, अपलोड करेल. भेटू पुढे. चलो वर्कआउटच्या टायमाला भेटूया, तर सॅलेड बनवताना भेटू. बाय. सो गाइज, व्हॉट इज अप. ॲक्च्युली सकाळचं तुम्ही बघूनच घेतलं की पावसामुळे मला जिम नाही जाता आलं. आणि लिटरली सकाळपासून ते आत्तापर्यंत पाऊसच पडतोय. बघू शकता भाई, जोरदार पाऊस चालू आहे एकदम. अरे फोकस हटतोय, अरे ये ना भाई. सो वरतून पण आपण टेरेसवर जाऊ भाई. बट रात्री सोक केलेले स्प्राउट्स अँड ऑल बघताय ना तुम्ही,
मी यांना सर्वांना आहे ना ॲक्च्युली आता बॉईल करणार होतं. आता लाईट आली होती, सकाळची लाईट गेलेली आहे, कधीची लाईट गेलेली आहे. मी म्हटलं करू पण लाईटच नाही आली. आत्ता लाईट आली. मी यांना आता 3 ते 4 वेळा वॉश केले चांगल्या पाण्याने. आता बॉईल करेल, डायरेक्ट बॉईल करू, थंड करू आणि मग सॅलेड बनवून खाऊ. अरे एवढं म्हणलं की रात्री तू जेवण खाऊ असं याच्यात खूप आहे वाईट विचार करतो मी. बट यार लाईट येते जाते तर लाईट येऊन गेली माझ्या ठीक आहे. माझं मी फटाफट मी पण सकाळचं काही खाल्लेलं मी भूक लागली पाहिजे. हे होऊन गेलं ना बेस्ट काम होऊन जाईल डायरेक्ट ठीक आहे नाही. बाय मी फ्रेममध्ये येते का हे सर्व ना मला माहिती आहे. सर्व बॅकग्राऊंडमध्ये चांगलं नाही दिसत आहे. सर्व काढू आपण. आणि बाहेर तुम्ही विचार करत असता मी ह्याच रूममध्ये कापडे शूट करतो कारण की त्या रूममध्ये माझे रूममेट वगैरे असतात आणि कपडे सुकत असतात बाहेर. कशाला तुम्हाला चड्ड्या वाट्या दाखवायच्या आहे असं करतो. सो तिकडे एवढं बाय द वे लाईट पण येत नाही जेवढी इकडनं येते. बाहेर बघू शकता बाई लोक बाहेरचं काय वातावरण सेक्सी वातावरण झालं एकदम. तर मी आता म्हणतो इथं काय मिश्रण वगैरे तयार करतो आणि भेटू पुढे. सबस्क्राईब करा घडी सबस्क्राईब करा. बोलतो चांगलं नाही वाटत बट तरी करत ना सपोर्ट वाढेल तुमच्या भावासाठी हे की नाही. चलो त्या सो तर आता मी ना याच्यामध्ये सर्व लावून दिलं. मीठ टाकले, पाणी टाकलंय, स्वच्छ पाणी चालू आहे. लाईट आली की ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल, बॉईल होईल. 1-1.5 तास लाईट जाईल. ॲक्च्युली कुकर असताना त्याच्यामध्ये 3 शिट्ट्या मारल्या असत्या 20 मिनिटात होऊन गेलं असतं. बट इथे कॅटल आहे तिथे पाणी वगैरे येणं पाहिजे. सगळ्यात जास्त घोडा लाईटने केलं आज. नाही तर आज कधीपर्यंत हा ब्लॉग पण शूट होऊन गेला असता, सर्व होऊन गेलं असतं. एडिट पण मी टाकून दिला असता. माझ्या सगळे ब्लॉग अपलोड केला मी. व्ह्यूज कमी येते बाय द वे. चलो ठीक है व्यूज़ कम है कुछ ना कर लेंगे यू नो. हर दिन एक जैसा नहीं होता भाई. प्रत्येक दिवस एक सारखा नसतो. आपण काही करू कसंही कंटेंट टाकू पोस्ट करू अपलोड करू काही पण म्हणजे यू नो जिथं होईल तिथं. बट कंटेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर बनवतो. आज इथे काय उद्या कुठे राहू. भाई फोन एवढा आहे ना कॅप्चर करत नाही आहे. बट लिटरली भाई पाऊस बघताय का तुम्ही. जोरदार पाऊस आहे. सकाळचा पाऊस थांबलेला नाही आहे. 2-2 मिनिटासाठी थांबतोय आणि चालला जातोय वापस पडतोय. लिटरली भाई कॅमेरा एवढं कॅप्चर नाही करू शकत जेवढं दिसतंय यु नो. मी पण बाहेर चाललो थोडंसं सामान आणण्यासाठी बट काय वाटत नाही मला आणता येईल बघू. सो भाई लोग वेलकम ब्लॉग मध्ये वापस तुमचं स्वागत आहे. टाकू नको बरं गाड्या एवढं लवकर. भाई माझा रूममेट आहे ते झाला तू नंगा आहे तर नका बघू. बाय द वे लाईट आम्ही रूम साफसफाई केली आहे. बाय द ब्लॉग एंड करणं बाकी एंड करू मस्त नोटवरती भेटू पुढे. सो गायस हा ब्लॉगचं करतो मी इथं एंड. खूप साऱ्या गोष्टी घडल्या खूप साऱ्या गोष्टी नाही घडल्या. ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करता नाही आल्या. खूप गोष्टी विचित्र गेल्या यु नो. पावसाने सर्व घाण गेली. ब्लॉग अर्धा अपुरा खूप काही राहिलेला. बाय द वे मी आता बसलो आहे अभ्यासाला. सो हां कधी कधी अभ्यास करावा लागतो. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टिल देन टेक केअर टाटा बाय बाय शाबा खैर राईट सेफ. बाकी सगळं सेफ करा यार. सगळं सेफली राहा. पाऊस जोरदार पडतोय खूप दिवसापासून. काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या. बाकी काहीच. चलो मिळते अगले ब्लॉग बाय.